नमस्कार. एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय ते खूपच मस्त खमंग, खुसखुशीत, कमी तेलकट कोथिंबिरीच्या वड्या. खूप छान बनतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि निथळून घेतली आणि मग ह्या कोथिंबीरला चिरायचे. तर कोथिंबीर किंवा कोणतीही पालेभाजी धुवून मगच चिरायची. म्हणजे या कोथिंबिरीमधून किंवा कोणत्याही पालेभाज्यांमधून आपल्याला जी काही पोषक तत्वे मिळतात, तर ते तसेच राहतात. आणि तुम्ही बघू शकता इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता आपल्याला यामध्ये बेसन घालायचे. तर कोथिंबीर अंदाजे 2.5 कप कोथिंबीर आहे. तर त्यासाठी आपण इथे बेसन घालणार आहोत. तर थोडं-थोडं करून जसं लागेल तसं बेसन मी घालणार आहे. आता मी 3 वाटी बेसन घातलेलं आहे आणि एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक 2 लसणाच्या गड्ड्या मी सोलून घेतल्यात. आणि पाव चमचा यामध्ये मी जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घातलाय आणि छान वाटून घेतलेलं आहे. तर हे वाटलेलं आपण लसूण आणि मिरचीचं वाटण यामध्ये घातलेलं आहे. सगळं वाटण घातलंय आणि हिंग घातलेला आहे पाव चमचा. अर्धा चमचा मी इथे जिरे पावडर घातलेली आहे वरतून सुद्धा आणि हळद पावडर घातलेली आहे अर्धा ते पाव चमचा आणि याला तेल घातलेलं आहे. तर एक एक पळी तेल मी इथे घातलेलं आहे. म्हणजेच 1 टेबलस्पून एवढं तेल घातलंय आणि हे सगळं मिक्स करून व्यवस्थित असं आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचंय. लागेल तसं पीठ आपण घालणार आहोत. तर इथे मी अजून 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि आपण यामध्ये मीठ घातलं नव्हतं, तर मीठ सुद्धा घातलेलं आहे चवीनुसार आणि आता हे आपल्याला मळून घ्यायचंय. पाणी आपण लागेल तसं घालणार आहोत आणि घट्ट पीठ मळून घेणार आहोत. लक्षात ठेवायचंय लागेल तसं पाणी घालून आपल्याला घट्ट हे पीठ मळून घ्यायचंय, याचा उंडा तयार करायचा आहे. कारण कोणत्याही पालेभाज्या किंवा आपण कोथिंबिरीच्या वड्या बनवायचं म्हटलं तर म्हणजे पालेभाज्यांना पाणी सुटतं. त्यामध्ये आपण मीठ आणि बाकीचे जिन्नस घातलेले असतात, तर त्यामध्ये पाणी सुटतं आणि मग पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे घट्ट आपल्याला मळून घ्यायचंय पहिल्यांदा आणि असा रोल करून घ्यायचा आहे. तर मी इथे रोल करून घेतलेले आहेत. 4 रोल झालेले आहेत आणि म्हणजे इडलीच्या कुकरमध्ये मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यावरती हे इडली पात्र तेल लावून मी ठेवून दिलं होतं. तर तेल लावून इडली पात्र ठेवून त्याच्यावरती असे रोल ठेवायचे आहेत आणि हे झाकण ठेवून आपल्याला एक 15 मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवरती याला चांगलं उकडून घ्यायच्या आहेत ह्या कोथिंबिरीच्या वड्या. तर तुम्ही बघू शकताय मी इथे उकडून घेतल्या होत्या आणि 1 तासाभरासाठी मी ह्या थंड करून घेतलेल्या आहेत. तर 15 मिनिटांनी गॅस बंद करून मी ते तासाभरासाठी थंड करून या वड्या कापून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त या कोथिंबिरीच्या वड्या पडलेल्या आहेत आणि आता या वड्यांना आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तर तव्यावरती शॅलो फ्राय करतोय. तर त्यासाठी आपण तेल इथे फक्त 1.5 पळी घातलेलं आहे. कमीत कमी तेलामध्ये खूपच मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या कोथिंबिरीच्या वड्या बनवून तयार होतात. तर याच्यावरती थोडंसं पाव चमचा एवढं जिरं घातले, अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि कढीपत्ता घातलाय. खूप मस्त स्वाद उतरतो या म्हणजे जिरं आणि तीळ आणि कढीपत्त्याचा या वड्यांमध्ये. तर यामध्ये आपण म्हणजे कोथिंबिरीच्या वड्यांमध्ये सुद्धा तुम्ही तीळ घालू शकता आणि या कोथिंबिरीच्या वड्या तुम्ही लाल मिरची पावडर वापरून सुद्धा बनवू शकता. मी हिरवी मिरची घालून ह्या वड्या बनवलेल्या आहेत. तर या वड्या दोन्ही बाजूंनी आपण आधी मीडियम फ्लेमवरती आलटी-पलटी करून घेणार आहोत. म्हणजेच दोन्ही बाजूंनी शेकवून घेणार आहोत आणि मग कमी गॅसवरती आपल्याला या कोथिंबिरीच्या वड्या खूपच मस्त अशा कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत. तर तेलाचा वापर आपण खूप कमी केलेला आहे आणि कमी तेलामध्येच या वड्या छान कुरकुरीत अशा खुसखुशीत अशा चांगल्या म्हणजेच खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय वड्या आपल्या छान भाजत आलेल्या आहेत. सगळ्या शॅलो फ्राय झालेल्या आहेत. तर आता या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूने आपण ह्या वड्या छान भाजून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय कोथिंबीरची मस्त खमंग खुसखुशीत अशी ही वडी आपली बनवून तयार झाली. काढून घेऊया आणि ह्या कोथिंबिरीच्या वड्या आहेत ना चवीला तर एकदम भारी अशा लागतात. तर नक्की या कोथिंबिरीच्या वड्या तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.